किल्ला कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा 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 नाशिक जिल्हा सातपूर येथील औराबाद गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स हे बऱ्याच दिवसापासून फरार होते. आरोपींना शोधण्यासाठी मागील 1 ते 1.5 महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते, परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता. हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणं गरजेचं होतं. त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रांच युनिट 2 ला हे आदेश देण्यात आले होते. त्याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख एपीआय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली एपीआय डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती. डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोहोचले होते राजस्थानमध्ये, परंतु त्यावेळेस आरोपी छतावरून उडी मारून पळून गेला. त्यावेळेस 2 आरोपी पाहिले, पण एक आरोपी आपल्या ताब्यात आला. त्या आरोपीला अटक करण्यात आलं. त्यानंतर भूषण लोंढे आणि प्रिन्स हे जे फरार होते, या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे. आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याचा जोडीदार प्रिन्स याने देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रँच युनिट 2 च्या टीम मधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे, एएसआय यशवंत बेंडकुळे, एएसआय शंकर काळे, हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून नाशिक येथे आणलेला आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर नाशिक शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या औराबाद प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंढे, त्याचे साथीदार प्रिन्स व यापूर्वी 20 दिवसापूर्वी त्याच्यात 4 आरोपी होते. 20 दिवसापूर्वी आमची हीच टीम, मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम, आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहाय्यक प्रभारी अधिकारी जे आहेत एपीआय तोडकर साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं. मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल अनालिसिस करून सदरचे आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे युपी मध्ये, त्या युपीतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली. त्यावरून आम्ही पूर्ण टीम करून बागपतमध्ये गेलो. टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी धाड टाकली असता या गुन्ह्यातले जे 2 आरोपी होते भूषण लोंढे आणि राहुल गायकवाड, या दोघांनी 2nd फ्लोअरवर जाऊन जम्प केल्या होत्या, टेरेसवर जाऊन जम्प केल्या होत्या. त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे, ज्याला यापूर्वी 20 दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे, त्याचा देखील पाय टिबिया फिबुला, त्याचा पायाचे दोन्ही पाय हाडं फ्रॅक्चर झाली होती. त्यासोबत आपण एक अजून व्हीसी म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी, असे 2 आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं. पण त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते. त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत, टेक्निकल अनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान, हरियाणा, यूपी या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती. मग परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचनाखाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो. राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असल्याचं समजलं होतं. तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. म्हणून आम्ही नेपाळ बाउंड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनाखाली रवाना झालो. तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये, वेलनेस केअर सर्जिकल सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे, महाराजगंज नावाचा जिल्हा आहे, त्या महाराजगंज नावातील जिल्ह्यात कोल्लोई भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता. वेल प्लॅन करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं. तर दोघी पायाला त्याचे प्लास्टर होतं. डॉक्टरांकडनं चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होतं. त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात, त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता, प्रिन्स. तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे. भूषणकडे गेलो.
रात्रभर आमची दोन लोक तो दवाखान्यात ॲडमिट असताना तरी बेंडकुळे सर आणि आयर सर हे आमचे कंटिन्यू रात्रभर जागे होते. त्याच्यानंतर आम्ही प्रिन्सला घेऊन आम्ही सदर्भ पोलीस स्टेशनची कारवाई व मेडिकल केले. मेडिकलला पण आम्हाला 30 किलोमीटर दूर जावं लागत होतं. तर आम्हाला सदर्भ कारवाईत सकाळी 4 वाजले. 4 वाजल्यानंतर परत 8 वाजता आम्ही भूषण लोंढेचे डिस्चार्ज घेतलं. त्यानंतर परत त्याची पण कारवाई तशीच मेडिकल वगैरे करून नंतर तालुका प्लेसच्या कोर्टात गेल्यानंतर आम्हाला लई प्रॉब्लेम आला. तिथून परत हिरे सरांनी आमचं फार म्हणजे त्यांचं सहकार्य इतकं मोठं म्हणजे त्यांनी तिथल्या न्यायाधीशांना पण कळवलं की नाही सर म्हणे आम्हाला फार हे. पण त्यांनी आम्हाला जिल्ह्याच्या कोर्टात पाठवलं. जिल्ह्याचा कोर्ट तिथून परत 35 किलोमीटर होतं. ते 35 किलोमीटर पास करून दोघी आरोपी सोबत घेऊन आम्ही संध्याकाळी 6-6:30ला आम्ही महाराजगंज म्हणून तिथून निघालो. तिथून आम्ही जिथं आमच्या बॅगा ठेवल्या होत्या तिथं आलो. परत तिथून साधारणतः अर्धा तास बॅगा घेऊन आम्ही लगेच मोमेंट केली. आमचे 3 लोक आम्ही ट्रेननी पाठवले. ते पण रिझर्वेशन नवी होत होतं. तर आमचे तोडकर सरांनी फार मेहनत करून ते रिझर्वेशन केलं आणि आम्ही सदर्भ महेश खांडबाले, मी आणि महाजन आणि हिरे सरांनी पण आमच्या 200-400 किलोमीटर गाडी चालवली. सदर्भ 1800 किलोमीटरचा प्रवास आम्ही न थांबता म्हणजे जिथं चहा लागला तिथं चहा घ्यायचा, जिथं थोडा वेट म्हणजे डोळे साफ वगैरे करायचे तेवढंच गाडीतच झोपायचो. गाडीतच इश्यू करून आम्ही काल संध्याकाळी 9:30ला इथं पोचलो आहे. तर सदर्भ कामगिरीत आमचे तोडकर सर, हिरे सर आणि आमची टीम आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी झाली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व आयुक्तालयाचं पोलीसतर्फे मी सर्वांचं कडून आभार व्यक्त करतो. माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखालून आमचे क्राईम ब्रँच DCP सर, चव्हाण सर, किरण चव्हाण सर, आमचे प्रभारी हेमंत तोडकर सर आणि सर्व वर्चस्व आमचे हिरे सरांचं. आमच्या हिरे सरांनी पूर्ण टीमला आपलं म्हणून घेऊन गेले. त्याच्यात मी चालक म्हणून होतो. चालक असताना पूर्ण आम्ही गाडीतच जेवण करायचो, गाडीतच राहायचो आणि कुठल्या तरी हॉटेलला आम्ही रस्त्यातच विधी वगैरे करून घ्यायचो आणि दात वगैरे तिथं घासून चहा वगैरे तिथं प्यायचो. त्याच्यात नंतर आमचे आंघोळीचा जिथं टाईम भेटला तिथं आंघोळ करत होतो आम्ही 4-5 दिवसात. पण आमचा प्रवास असा होता की इथून आम्ही सांगवी गेलो, सांगवीला डिझेल भरलं, डिझेल भरून आम्ही MP वरून आम्ही क्रॉस करून राजस्थानला गेलो. कोटाला सकाळ झाली होती, कोटाला आम्ही फ्रेश झालो. कोटावरून आम्ही निघालो सरळ आम्ही डायरेक्ट नंतर आम्ही स्पॉटवर गेलो कोटपुतलीला गेले असताना आम्हाला आमची वाहन एखाद्या वेळेस त्यांच्या लक्षात आल्यामुळं आम्ही वाहनाचा नंबर प्लेट चेंज केला. सर्व आमचं मार्गदर्शन आमचे हिरे सरांमुळं चालू होतं आणि हिरे सरांची टेक्निकनी हा गुन्हा डिटेक्ट झाला आहे. आणि त्याच्यात आमचे महाजन दादा म्हणजे महाजन हवालदार आहेत, त्यांच्या पण फार मोठं सहकार्य आहे या गुन्ह्यात. आणि इकडून आम्हाला पूर्ण सहकार्य आमच्या तोडकर सरांचं होतं. आणि तिथून आम्हाला गोपनीय अशी माहिती मिळाली. तिथं ॲनालिसिस संपलं होतं आमचं. तिथून आमच्या मनुष्य याच्यावर आम्ही तिथून परत आम्ही 700 ते 800 किलोमीटर UP बॉर्डर, नेपाळ बॉर्डरवर गेलो. तिथून आम्ही जवळजवळ दीड दिवस आम्हाला प्रवासाला लागला. आम्ही 1-2 तास स्टे करून नंतर आम्ही रात्रीची कारवाईमध्ये आम्हाला जेव्हा निष्पन्न झालं की या दवाखान्यात आहे, इथं राहायला आहे, त्यावेळेस आम्ही स्वतः सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण टीम त्या पूर्ण एरियाला घेरून घेतलं. घेरल्यानंतर जसं आम्ही पहिले प्रिन्सला उचलल्यानंतर हिरे सरांनी त्याला डायरेक्ट रिव्हॉल्वर लावली होती. रिव्हॉल्वर लावली असतं त्याच्या पहिले वेपन वगैरे चेक केलं. वेपन वगैरे आम्हाला तिथं काही मिळून आलं नाही. तर सदर्भ नंतर पूर्ण टीम नीट बेडी वगैरे लावून त्याला आम्ही ताब्यात घेतलं.